एका वर्धाव रस्त्यावरती एक दगड पडलेला असतो आणि तो दगड रस्त्यावरती पडलेला म्हटल्यानंतर एखादी गाडी चुकून त्या दगडावरून गेली किंवा एखादा माणूस चुकून त्या रस्त्यावरून चालत असला, त्याला त्या दगडामुळे ठेस लागू शकते. कदाचित त्या गाडीचा टायर अडकल्यामुळे त्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून एका लहान मुलाला तो दगड जर उचलायला सांगितला तर त्या लहान मुलाला सर्वप्रथम आपल्याला जाऊन सांगावं लागेल, बाबा रे तो दगड उचल. आता कदाचित जर ती गाडीमध्ये आली तर तो त्या ठिकाणी अपघात घडणार आहे, ॲक्सिडेंट घडणार आहे. तर आपल्याला त्या मुलाला हे सांगावं लागेल, तेव्हा जाऊन तो कुठेतरी दगड उचले. म्हणजे दगड उचलण्याची ताकद त्या 10 ते 12 वर्षाच्या मुलाच्या आतमध्ये आहे, पण विचार मात्र त्या मुलाच्या डोक्यामध्ये येत नाही. खरं तर त्याच ठिकाणी एक वृद्ध माणूस जर असला तर त्या वृद्ध माणसाच्या मनामध्ये हा विचार येणार आहे की यदा कदाचित तो दगड उचलला नाही तर त्या दगड न उचलल्यामुळं एखाद्या गाडीचा त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. मग हा विचार आल्यामुळं तो माणूस तो दगड उचलण्याचा प्रयत्न मात्र करेल, पण वृद्ध असल्यामुळे तेवढी ताकद त्याच्यामध्ये नाही. मग मला सांगा, बालपणामध्ये कृती आहे, बालपणामध्ये कृती आहे पण विचार नाही. वृद्धपणामध्ये विचार आहेत पण कृती नाही. मग विचार आणि कृती वयाच्या ज्या अवस्थेत एकत्र येतात ती अवस्था म्हणजे तुमची आणि माझी अवस्था, ती अवस्था म्हणजे तरुण अवस्था. आणि आज आपल्याच तरुणांचा दिवस म्हणजे युवा दिवस खऱ्या अर्थानं आज साजरा केला जातोय. सर्वप्रथम तुम्ही सर्व तरुण आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एका तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ, तुमच्यासाठी. युवा दिन साजरा करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्यांनी या भारत देशाला जगामध्ये पोहोचवलं, ज्यांनी या भारत देशाची संस्कृती शिकागोला मांडली, ज्यांनी या भारत देशाची संस्कृती मांडलीच नव्हे तर शिकागोला जाताच जे म्हणले, माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, ज्या वाक्याने 2 मिनिटं अमेरिकन पब्लिक, अमेरिकन बंधू आणि भगिनी त्याच्यासाठी उठून 2 मिनिटं सलग टाळ्या वाजवत राहिले, ते स्वामी विवेकानंद आज त्यांची जयंती. खरं तर स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलणं खूप मोठं आहे, कारण व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. मग स्वामी विवेकानंद म्हणजे काय? एक आदर्श युवक म्हणजे स्वामी विवेकानंद, युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद, हे आहेत स्वामी विवेकानंद. खरं तर तुम्ही आम्ही ज्यांना प्रेरणास्थान म्हणून मानतो, ज्यांचे विचार आम्ही आचरणात आणतो, ते स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी 1863 त्यांचा जन्म होतो. खरं तर जन्माला आलेले हे पोर एका गरीब कुटुंबामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म होतो. कलकत्ता या ठिकाणी त्यांचा जन्म होतो आणि त्यांचं बालपण त्या ठिकाणी जातं. हळूहळू स्वामी विवेकानंद शिकू लागतात, शाळेत जातात, शाळेतून विद्यापीठातून ते डिग्री घेऊन खऱ्या अर्थानं एक गोष्ट ठरवतात, या भारताची जी संस्कृती आहे, या भारताचा जो इतिहास आहे, या भारताचे जो हिंदू धर्म आहे तो कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीला धरून आपला हिंदू धर्म सुद्धा कुठेतरी वरती गेला पाहिजे. या हिंदू धर्माचा प्रसार भारतभर नव्हे तर जगभर झाला पाहिजे, हे स्वामी विवेकानंद ठरवतात. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे. स्वामी विवेकानंद बोलतात, तरुणांच्या ओठांवरील गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशांचं भविष्य सांगतो. खरं तर पूर्वीच्या तरुणांच्या ओठावरती गीत होती, ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो क्या कहना. आणि आत्ताच्या तरुणांच्या ओठांवरती गीत मात्र काय आहे तीच मला सांगायची गरज आहे. खरं तर या गोष्टींची आम्हाला कुठेतरी शोकांतिका व्यक्त करायची वाटते. कवी केशव सुतांची एक कविता आहे. पूर्वीचा युवक म्हणायचा, एक तुतारी त्याम जाणुनी, एक तुतारी त्याम जाणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने, भेदून टाकीन भिंती साऱ्या दीर्घतीच्या त्या किंकाळीने. त्याचाच विटंबन करून आताचा युवक म्हणतोय, एक माणिकचंद द्याम जाणुनी, एक माणिकचंद द्याम जाणुनी, जगळीन मी ती स्वप्राणाने, रंगून टाकीन भिंती साऱ्या दीर्घतीच्या त्या पिचकारीने. आज योगायोग बघा किती सुंदर आहे. फक्त स्वामी विवेकानंदांची जयंती नाही तर ज्यांनी स्वराज्याला आकार आणि उकार दिला, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची संकल्पना मांडली, ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, नवे छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर संभाजी महाराजांना सुद्धा घडवलं. 140 लढायामधला एकही लढाई न हारलेला राजा छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा ज्यांनी घडवलं, ज्यांनी संस्कार दिले, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी संस्कार दिले, अशा स्वराज्याच्या संस्थापिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब. खरं त्यांचे सुद्धा राजमाता जिजाऊ कधी विचार केलाय का, आऊसाहेब जर या महाराष्ट्राच्या मावळ मातीत जन्मालाच आल्या नसत्या, आऊसाहेब जर नसत्या तर काय झालं असतं. म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं, आऊसाहेब तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरावरती उंचच्या उंच कळस, आऊसाहेब तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, मग सुवासिनीच्या किंकाळ्या मिळल्या असत्या राणी, आणि आमच्या मावळ्यांच्याही रक्ताचं झालं असतं पाणी, आमच्या मावळ्यांच्याही रक्ताचं झालं असतं पाणी. खरं तर आऊसाहेब हे व्यक्तिमत्व किती मोठं आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही.
ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानासोबत लढायला जातात, निघतात, त्यावेळेस आशीर्वाद घ्यायला निघतात आऊसाहेबांचा, आणि आऊसाहेब म्हणतात, राजा तुम्ही जा, राजा तुम्ही जा, आम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही, पण आम्हाला स्वराज्याची पर्वा आहे. स्वराज्य मात्र वाचलं पाहिजे, स्वराज्यावरचं संकट कुठेतरी हल्लं पाहिजे, स्वराज्यावरचं संकट कुठेतरी दूर झालं पाहिजे. पण जर आत्ताची आम्ही परिस्थिती बघितली, आमचा पोरगा कुठेतरी ट्रिपला जायला लागला, शाळेची सहलीला जायला लागला, तर त्या टाइमला त्याची आई म्हणते, बाळा तू पुढच्या सीटवर बसू नको, बाळा तू मागच्या सीटवर बसू नको, बाळा तू मधल्या सीटवरती बस. मग ते पोरग त्या आईला विचारतं, आई मी मधल्या सीटवर का बरं बसू? त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा गाडीला पूर्ण ठोकलं तर तू वाचला पाहिजे, गाडीला जर चुकून मागणं ठोकलं तर तू वाचला पाहिजे, बाळ तू वाचला पाहिजे. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ना, ती जगून सुद्धा मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घडवतात. हे दाखवून गेले आमचं. खर तर हे व्यक्तिमत्व आज आम्हाला कुठेतरी गरज आहे. पुन्हा एकदा आऊसाहेब जन्माला येण्याची आम्हाला कुठेतरी गरज आहे. खर तर आऊसाहेब ज्या वेळेस पुण्याला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आल्या, त्यांच्या संगोपनासाठी त्यांना घेऊन आल्या, त्यावेळेस बंगळूरला शहाजीराजे एकटे लढत होते, आणि यावेळेस आऊसाहेब आमच्या बालशिवरायांचं संगोपन करण्यासाठी त्यांना पुण्याला घेऊन येतात. आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर पुण्यामध्ये एक गाव आहे, त्या ठिकाणी नांगरलेलं असतं, आणि नांगर झाल्यानंतर त्या ठिकाणी एक फुडकं मटकं आणि चप्पल ठेवलेली, आणि त्या ठिकाणी एक संबोधन केलं जातं की जो कोणी या ठिकाणी बीज रोवेल, जो कोणी या ठिकाणी शेती करेल, त्याचा वंश नाश होईल, त्याचा वंश नाश होईल. त्यावेळेस आमच्या आऊसाहेब गेल्या आणि त्या ठिकाणी ते फुडकं मटकं आणि चप्पल काढली आणि म्हटल्या, झाला तर होऊ दे वंश नाश, पण स्वराज्याचा बीज रोवलं पाहिजे, शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीतरी आलं पाहिजे, स्वराज्य मात्र चाललं पाहिजे, स्वराज्य हे उभं राहिलं पाहिजे. आणि आमच्या आऊसाहेब त्या ठिकाणी उभं राहिल्या. बघता बघता गावकरी येऊ लागले, गावकरी एकत्र आल्यानंतर बघता शेती होऊ लागली. खऱ्या अर्थानं स्वराज्य कुठेतरी चालायला लागलं. स्वराज्यावरती परकीय आक्रमणे होत होतीच, पण अशाच वेळी एक बी बियाणं आऊसाहेब त्याला पुरवायला लागल्या. खऱ्या अर्थानं बघता पुण्याचं खऱ्या अर्थानं एक स्वराज्यामध्ये रूपांतर व्हायला लागलं. आणि स्वराज्यामध्ये रूपांतर होत असताना काही रानगवे त्या ठिकाणी त्या शेतीला त्रास देत होते, शेतकऱ्यांना त्रास देत होते. त्यावेळी आऊसाहेबांनी एक घोषणा केली, गावभर एक दवंडी केली की एक जो कुणी तरुण या रानगव्याची शिकार करेल आणि तो मला आणून देईन, त्या तरुणाला सोन्याचा कडा देणार. त्या सोन्याच्या कड्यासाठी एक तरुण येतो आणि त्या रानगव्याची शिकार करतो, आणि रात्री 2 वाजता आऊसाहेबांच्या इथं दार ठोठावून तो रानगवा घेऊन जातो आणि दाखवतो, आऊसाहेब तुम्ही सांगितलं होतं ना, आऊसाहेब त्या रानगव्याची शिकार केली आऊसाहेब बघा आऊसाहेब. आणि आऊसाहेब म्हणतात, तुला सोन्याचा कडा देणार आहे मी. त्यावेळेस तो म्हणतो, आऊसाहेब हे सोन्याच्या कड्यासाठी केलं मी नाही आऊसाहेब, नाही, तुमच्या शबासकीची थाप माझ्या पाठीवरती पडावी ना, म्हणून मी या रानगव्याची शिकार केली. तो मावळा होता तानाजी मालुसरे. खऱ्या अर्थानं त्यानं तानाजी मालुसरे. हा इतिहास आमच्या आऊसाहेबांचा, हा इतिहास आमच्या स्वामी विवेकानंदांचा, हे आम्ही कुठेतरी डोक्यात घेतलं पाहिजे, हे आम्ही कुठेतरी आचरणात आणलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आज खूप बरं वाटलं की दरवेळेस आपल्या जयंतीला जास्तीत जास्त मुलं येत नाही, पण आज जी जयंती होती ती तुमच्यासाठी होती. आज जी जयंती आपण साजरी करतोय ती युवकांसाठी साजरी करतोय. आज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय छत्रपती.